दोस्तों आज जाने वाले हैं हम संभाजीनगर। तो चलो देखते हैं आज का सफ़र कैसा रहता है संभाजीनगर। तर मित्रांनो आपल्याला जायचं संभाजीनगरला। तर मी सांगितलंच तुम्हाला। तर मित्रांनो आपली गाडी मस्त आहे भरलेली होती, तर भाईयांनी धुवून काढली मस्त शॅम्पू वगैरे लावून। तर मग चला आपण आज बघू काय काय होतंय आजच्या रिअल लाईफ मोमेंटमध्ये। तर चला बघूया। तर मित्रांनो ही आपली बिल्लीचं नाव आहे मंगी। तर मग आपली बिल्ली खूप भारी आहे। त्या मंगीचे केस सारे अंगाला लागले राव। तर मग मित्रांनो बसलो आम्ही पटापट गाडीत। तर आपल्याला जायचं आहे कुठं तर तुम्हाला सांगितलं आहे। तर मग आपल्या भावाला पण घेतलं आपण बसून। आपला भाऊ आणि आपण तर तुम्हाला माहिती सोबतच असतो कायम। तर मग काय आपल्याला सोडलं डायरेक्ट फुलंब्रीच्या बसस्टँडवरती। मग आपण केलं पप्पाला टाटा बाय बाय, मग डायरेक्ट बसस्टँडवरती। तर आपण धन सुटलो तिकडून परत डायरेक्ट बसस्टँडवरती। मग बसस्टँडवरून डायरेक्ट आम्हाला 5 मिनिटात गाडी लागली। डायरेक्ट गाडीत बसलो संभाजीनगर डायरेक्ट टी पॉईंट। तर मित्रांनो आपल्या ताब्याकडून तिकीट काढून घ्या म्हटलं एकदा। साहेब म्हणे मला व्हिडिओमध्ये घेऊ नका, पण आम्ही ऐकतो का आम्ही डायरेक्ट घेतलं व्हिडिओ। मग काढलं तिकीट डायरेक्ट 82। मग काय डायरेक्ट आपल्या संभाजीनगरच्या टी पॉईंटवर आम्ही उतरलो। आपण उतरले भेटला आपल्याला एक आपला सबस्क्रायबर। तर मग काय तर तो म्हणे इथं पण ब्लॉग बनवू राहिला काय। मी म्हटलं हो मी इथं पण ब्लॉग बनवत आहे, आपलं कामच आहे ब्लॉग बनवायचं। तर मित्रांनो सोडा आपल्याला जायचं होतं रूमवरती। तर मग बघितलं आपण रिक्षा चांगला ब्लॉग। तर मित्रांनो आज पण आपल्याला खूप सारा सपोर्ट भेटला। त्या रिक्षावाल्या भाऊंना पण आपल्याला म्हणलं की एकदम भारी ब्लॉग बनव, आपला फेमस झाला पाहिजे असा। तर मग काय आम्ही आलो रूमच्या जवळ। तर मग आपल्याला आजपासून फुल सपोर्ट आहे रिक्षावाल्या भाऊचा पण व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो हा संभाजीनगरचा व्हिडिओ फेमस झाला पाहिजे बरं का। तर मित्रांनो आपण राहतो संभाजी राजा कॉलनीमध्ये। तर मग चला आपण आलो जवळ। तर मग बघू आपले रूममेट म्हणजे आपली बाई काय करताय रूममध्ये। तर मित्रांनो हे कुत्र्याला डेंजरस आहे बरं का। एकदा भुकायला लागला तर धगधग वाढते डायरेक्ट। मी तर त्या डॉगला अमेरिकन म्हणतो। तर मित्रांनो पोहोचलो आपण वरती आपल्या गच्चीवर। हे बघू शकता। तो हमारे भाई लोग क्या कर रहे हैं देखेंगे। इधर तो गाने सुनने चाहिए। वाह भाई वाह। कोई लेटा हुआ है तो कोई मेकअप कर रहा है तो कोई फोन देख रहा है। ओ नो भाई हमारे रूम में